तालुक्यातल्या मौजे बोरगाव हद्दीमधल्या सर्वे नंबर 196च्या जागेचे मूळ मालक यांचा मृत्यू झालेला असताना सुद्धा त्यांच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून जागेचा खोटा खरेदी खत झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणी 55 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। तसंच ह्या प्रकरणाची सखोल चौकशी सुद्धा केली जाईल असं पेणच्या दुय्यम निबंधक अधिकारी वैशाली म्हात्रे यांनी सांगितलंय। दरम्यान ह्या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवरती गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटना कार्याध्यक्ष, राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना रायगड जिल्हाध्यक्ष महेश पोरे यांनी महसूल मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे। नेमका काय मुद्दा आहे आणि काय हा प्रकरण आहे? याची बोरगाव येथे जमीन होती, त्याचे वडील वारले असता सुद्धा त्यांनी त्याच्या 48 लोकांना ती जमीन विकलेली आहे। त्यामुळे त्याच्यावर कारवाई करावी अशा काही मॅडमकडे मागणी केली आणि कलेक्टर साहेबांनी मागणी केली। मूळ हा मालक विकणारा कोण होता? मूळ मालक विकणारा जो टिळकांचे वडील पसांडेचे वडील होते ते वारलेत, त्यांचा मृत्यू दाखला आपल्याकडे आहे। त्यानंतर इथं 15 दिवसांनी डॉक्युमेंट झालेला आहे खोटा माल उभा करून। आमचं म्हणणं आहे 420 405 तर गुन्हा दाखल करा। आता वरती नोटीस कशी दिली म्हणून तलाठ्यावरती पण कारवाई करा ना, सर्कलवर कारवाई करा, तहसीलदारवर कारवाई करा। त्या लोकांनी कसं काय पेपर प्रोसिजर पुढे गेले सातबारी काय? आता मॅडम कडून आपल्याला काय उत्तर मिळालं? मॅडम बोलले आम्ही कारवाई करतो 2 दिवसांमध्ये, म्हणून करावी त्यांनी कारवाई। जर त्यांच्यावर कारवाई जर झाली नाही मॅडम कडून तर पुढचं आपलं पाऊल कसं आहे? सांगितलं जायचं उपोषणाला बसणार म्हणून कलेक्टर। जिल्हा अधिकारी यांना पण तुम्ही भेटायला गेला तर त्यांनी उत्तर काय दिले आपल्याला? उत्तर दिलं की 2 दिवसांमध्ये मी कारवाई करण्याकरता मॅडमला कळवतो। म्हणजे आपलं जर कारवाई झाली नाही तर उपोषणाला बसणार। धन्यवाद। मॅडम, तुमच्याकडे एक 16 जुलैला तक्रार आली होती टिळक यांच्या संदर्भामध्ये। आज महिना उलटून गेला, आपण ह्याच्याबद्दल काय कारवाई केली ते सांगा। याच्यामध्ये एकूण दस्तामध्ये त्या दस्तात एकूण 55 लोक देणार घेणार आणि साक्षीदार सहित त्यांना सर्वांना पत्र प्राप्त झाले। कोणी तक्रारी अर्ज मी नोटिसा इश्यू केलेल्या आहेत की अशी अशी तक्रार या दस्तासंदर्भात या कार्यालयात प्राप्त झाली। त्या बाबतीत तुमचं काही असेल मत किंवा तुमचं लेखी काही म्हणणं असेल तर या कार्यालयात 3 दिवसात हे पत्र मिळाल्यापासून 3 दिवसाच्या सादर करा म्हणून मी सांगितलं। आणि त्याच्यामधले बरेच पत्र म्हणजे एक 26 नोटीस मला काही पत्त्यावर लोक उपलब्ध नसल्याने रिटर्न आलेले आहेत आणि 2 ते 3 लोकांची लेखी कळवलेली आहे त्यांनी। आता त्या अनुषंगाने मी हा रिपोर्ट अजून निम्म्याहून नोटीस अजून बाकी आहे, त्याचं काही अद्याप नाही त्या रिटर्न आलेले आहेत आणि नाही त्याचा लेखी काही खुलासा आलेला। तर आता त्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला रिपोर्ट करून संबंधित दस्तासंदर्भात मी कारवाईची परवानगी घेऊन त्याप्रमाणे पुढची प्रोसिजर करून घेतो। नाही, आता हे महिना झाला, आपण अजून वाट बघताय, लोकांची नोटीस आल्यात नाही, दिल्यात नाही, मग याच्यावर कारवाई तुम्ही नेमकी कधी करणार आहात? आता कारवाई आता आज मी कॉल करून लगेच विचारणा करून घेते आणि त्या अनुषंगाने लगेच उद्यापर्यंत याच्यावर कारवाई करून घेते। अनेक जणांची फसवणूक झालेली आहे असं याच्यामध्ये समजलं जातंय। मेलेला व्यक्ती जो मालक मूळ आहे तो मेला आहे आणि त्याच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून ह्याचं काहीतरी खरेदी खत केले असं पण समजलं जातंय। आपण नेमकी आता कारवाईचं पुढची प्रोसेस लवकरात लवकर करणार आहात का? आता हा जे काही नोटीस मला रिटर्न आलेले आहेत त्याचा अहवाल वरती कळून त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयांसंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला कळवून त्यांच्याकडून त्या संदर्भात पुढची प्रोसिजर म्हणजे FIR दाखल 82-83 खाली कारवाई काय करायची त्याप्रमाणे त्यांच्याकडून ऑर्डर आदेश प्राप्त करून पुढची प्रोसिजर करून। किती लोक आहेत मॅडम तरी पण? दस्तात देणार घेणार आणि साक्षीदार म्हणून 55 लोक आहेत। धन्यवाद।